नमस्कार. आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्वांचं आपल्या हार्दिक स्वागत. आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश हाच आहे की गेल्या काही दिवसापासून माध्यमामध्ये पालकमंत्री पदावरनं जी काही प्रतिक्रिया आम्ही ऐकतोय, शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले असतील, महेंद्र दळवे असतील, महेंद्र थोरवे असतील, या लोकांनी महायुतीचा धर्म तोडण्याचं काम केलेलं आहे. महायुतीमध्ये ज्यावेळेस महायुती स्थापन झाली त्यावेळेस महायुतीमध्ये समन्वय समिती नेमण्यात आली होती. महायुतीमध्ये काही मतभेद असतील, कुणाचे विचार जर पटले नाहीत तर त्यांनी त्या समन्वय समितीकडे नोंदवावेत आणि त्यानंतर ती समन्वय समिती त्याचा नोंद घेईल आणि तिन्ही पक्षाचे नेते बसून त्यावरती मार्ग काढतील असा निर्णय ठरला होता. परंतु या तिन्ही नेत्यांकडनं महायुतीचा धर्म तोडण्याचं पाप त्यांच्याकडनं झालेले. पालकमंत्री निवडीवरनं तुमचे काही आक्षेप असतील तर तुम्ही मुख्यमंत्री महोदय किंवा तुमच्या पक्षाचे नेते यांच्याकडे नोंदवायला पाहिजे होते. परंतु रस्त्यावरती उतरून माध्यमाच्या समोर बोलून तुम्ही महायुतीचा धर्म तोडण्याचं काम हे शिवसेनेच्या नेत्यांनी केलेलं आहे. खरं तर शिवसेनेच्या नेत्यांना मला वाटतं प्रशिक्षण देण्याची गरज आहे. ते संस्काराचं प्रशिक्षण त्यांना देण्याची गरज आहे असं मला वाटतंय. त्याचं कारण महायुतीच्या नेत्यावर बोलत असताना महायुतीमध्ये त्यामध्ये महिला नेतेही आहेत, त्यांच्यावरती बोलत असताना त्यांचा जिभेवर कुठलाही ताबा राहिलेला नाही. शिंदे साहेबाला विनंती आहे की या लोकांना वेळीच आवरा, अन्यथा आम्हाला सुद्धा जशास तसं उत्तर द्यावं लागेल. यांचे जी अनेक प्रकरणं आहेत ते आमच्याकडे सुद्धा आहेत. आता जी लोक तटकरे साहेबाबद्दल किंवा तटकरे फॅमिलीबद्दल अपशब्द काढत होते त्यांच्यावरती त्यांच्या अफिडेव्हिटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. आम्ही यांच्याकडनं कुठल्याही संस्काराची अपेक्षा करत नाही. 420 सारखे गुन्हे या लोकांवरती आहेत. जमिनी लुटलेले गुन्हे आहेत, अतिक्रमण केलेले गुन्हे आहेत, एकाची तर आमदारकी कोर्टामधून जाता जाता राहिलेली आहे. अशा या संस्कार नसलेल्या लोकांकडनं आम्ही संस्काराची अपेक्षा करत नाही. परंतु महायुतीमध्ये असताना तुम्ही महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. भरत गोगावले, आपली उंची पाहून आपण बोललं पाहिजे. आपली जेवढी उंची आहे तेवढंच आपण बोललं पाहिजे. तुम्ही जी तटकरे साहेबावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे ही टीका आक्षेपार्ह आहे. जर आम्हाला काढायचंच म्हणलं तर गुवाहाटीमधले हॉटेलच्या बाहेरचे नाही तर हॉटेलच्या मधले सुद्धा व्हिडिओ आम्ही काढू शकतो. एवढं या तिघांनाही लक्षात ठेवावं आणि पुढच्या काळामध्ये महायुतीच्या नेत्यावर बोलत असताना आपल्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी, मगच बोलावं. शिंदे साहेबांनी सुद्धा या तिघांना वेळीच आवर घालावा, नाहीतर ह्याचे जशास तसं उत्तर आपल्याला भेटेल. कारण आज महायुती राज्यामध्ये चांगलं काम करते आहे. चांगलं काम करत असताना अशा पद्धतीचे दोस्तीमध्ये कुस्ती करण्याचं काम हे शिंदे गटाकडनं होऊ नये एवढीच त्यांच्याकडनं आमची अपेक्षा आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काल रात्री दावोसवरनं परत आले. या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च गुंतवणूक हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे आणि त्यांचं या निमित्तानं मी अभिनंदनही करतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती करतो की या प्रकरणामध्ये वेळीच लक्ष घालावं. कारण हे जी लोक बोलत सुटलेत, या लोकांचे जे शब्दप्रयोग आहेत ते महायुतीला नुकसानकारक आहेत. ते मुख्यमंत्री पदाला चॅलेंज करत आहेत, ते मुख्यमंत्र्याच्या निर्णयाला चॅलेंज करत आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये वेळीच लक्ष घालून योग्य तो न्याय निवाडा द्यावा. कारण ही बोलणारी लोक आहेत ती कुठले आहेत तर ती रायगड जिल्ह्यातले आहेत. रायगड जिल्हा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदप्रशाने पावन झालेला हा जिल्हा आहे. इथून स्वराज्य त्यांनी हाकलेलं आहे. एक देशभरामध्ये जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान कसा करावा असा संदेश दिलेला आहे. आणि हेच लोक ज्या रायगडच्या भूमीतून एका स्त्रीचा अपमान करतायत त्यासाठी मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी याच्यावरती आवर घालावा आणि दोस्तीतली कुस्ती टाळावी एवढीच विनंती आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं करतो. या तिघाचेही अफिडेव्हिट आमच्याकडे आहेत. या तिघांनीही जे काही
गुन्हे केलेले आहेत, या तिघांनी अनेक कारनामे केलेले आहेत, हे किती संस्कारी आहेत हे त्यांच्या अफिडेव्हिटवरनं दिसून येते. म्हणून यांनी अधिक खोलात आम्हाला जायला लावू नये. आजचा हा शेवटचा इशारा आहे. अन्यथा पुढच्या काळामधले अनेक व्हिडिओ, अनेक त्यांचे कारनामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं सुद्धा बाहेर आणले जातील, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारावेत विनंती करतो. तुम्ही म्हणतात की तुम्ही त्यांना संपूर्ण इशारा देताय, परंतु त्यांच्याकडनं इशाऱ्याची तर पातळी मात्र ओलांडलेली आहे. त्यांनी थेट सुनील तटकरेंवरती टीका करताना म्हटलं की जो भावाचा झाला नाही तो आमचा काय होणार. अर्थात त्यांनी त्याची पार्श्वभूमी सांगितली की रायगडच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुनील तटकरेंनी आम्हाला कोणतीही मदत केलेली नाही, त्यांची मदत आम्हाला मिळालेली नाही. उलट त्यांनी आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जे आहे ते सुनील तटकरे यांनी केलं. सुधाकर घारेंना उभं करून महेंद्र थोरवेंना पाडण्याचं काम केलं. तर महाडमध्ये अनेक गावांना इशारा दिलेला होता की ते भरत गोगावलेंना मत देऊ नका, अशी सगळी माहिती या तिघांनीच उघड केली आहे शिवसेनेच्या आमदारांनी. पहिली गोष्ट तरी तटकरे साहेबांनी त्यांच्या भावासाठी विधान परिषद, पुतण्यासाठी विधानसभा या निवडणुकीमध्ये सहकार्य केलं होतं. त्यांच्या कुटुंबाला सुद्धा राजकीय स्थिरता देण्यात आली होती. परंतु प्रत्येक कुटुंबामध्ये वादविवाद असतात, ते त्यांच्या कुटुंबाने कधी आक्षेप घेतलेला नाही. परंतु भरत गोगावले जे बोलतायत, ज्या संस्काराची भाषा करतायत, तुम्ही ज्या ताटाला लाथ मारून बाहेर पडलेला आहात, जे गुवाहाटीमध्ये जाऊन टेबलवरले नाचलेले आहात, हे तुमचे खरे संस्कार आहेत. याच्यावरनं तुम्ही किती संस्कार आहेत ते दिसून येतं. बाकी आपण विचारलेले जे प्रश्न आहेत की भरत गोगावले यांनी हे जे निवडून आलेत, यांना जे मताधिक्य भेटले ते फक्त आणि फक्त तटकरे साहेबाच्या प्रयत्नामुळे मताधिक्य त्या ठिकाणी भेटलेले. अन्यथा त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार म्हणजे उद्धव साहेब गटाचा उमेदवार निवडून आला असता. स्नेहल जगताप त्या ठिकाणी उमेदवार म्हणून होत्या. स्नेहल जगतापाला जरा जरी तटकरे साहेबांनी वक्रदृष्टी जरी दाखवली असती तर त्या ठिकाणी आज आमदार म्हणून दिसल्या होत्या. गोगावलेंनी गद्दारी करू नये, गोगावलेंनी केलेले, तटकरे साहेबांनी केलेले उपकार विसरू नये, एवढंच मी त्यांना आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगतो. राजकीय अस्त्र झाला तरी चालेल, मात्र राष्ट्रवादीचे आम्ही नेतृत्व स्वीकारणार नाही, पालकमंत्री पद स्वीकारणार नाही असं थोरवे म्हणाले. जर त्यांना खरंच स्वतःचा राजकीय अस्त्र करून घ्यायचाच असेल तर त्याने स्वीकारू नये. कारण महेंद्र थोरवे हे असे आहेत, त्यांचे अनेक प्रकरणं आहेत, जे कर्जत विधानसभा मतदारसंघात अनेक जमिनीवरती ताबा त्यांनी टाकलेला आहे. त्यांच्या अनेक कोर्टामध्ये केसेस चालू आहेत. टेबलवरती जाऊन गुवाहाटीमध्ये डान्स केलेले आहेत. स्वतःच्या मंत्र्याला धमकी देणे, मारामारीपर्यंत जाणे हे महेंद्र थोरवेची थोरवी आहे. त्यांनी अशा पोकळ धमक्या देऊ नये. तुमच्यात हिंमत असेल तर परत निवडणुकीला जावं, मग तुम्हाला तटकरे साहेब काय आहेत ते नक्की कळतील. भरत गोगावलेंचं म्हणणं असे की त्या भागामध्ये आमच्या आमदार अधिक आहेत आणि तो जो आहे भाग तो आमचा प्रभावित आहे, तर त्यांना का पालकमंत्रीपद द्यायचं असं त्यांनी आता मोठा प्रश्न उपस्थित केला. आणि त्यालाच जोडून येते ते असं देखील म्हणतात की मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंनी पण मला आश्वासन दिलं होतं की पालकमंत्री हे तुम्हालाच मिळणार. त्यांच्या पक्षामध्ये कोण त्यांना काय आश्वासन दिलं तो त्यांच्या पक्षांतर्गतचा निर्णय आहे. परंतु भरत गोगावलेची बौद्धिक पात्रता पालकमंत्री पदाच्या जे काही निकषावरनं दिसून येते. त्यांनी जो निकष लावलाय, नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक आमदार आहेत, हिंगोलीमध्ये आमचा एकच आमदार आहे, वाशिममध्ये आमचा आमदार नाही, बुलढाण्यात आमचा एकच आमदार आहे, परंतु त्या ठिकाणचे पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे. महायुतीमध्ये बसत असताना तिन्ही पक्षाचे नेते बसले आणि हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ठरवले. तुम्ही भरत गोगावले नुसतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चॅलेंज करत नाही, तर तुम्ही एकनाथरावजी शिंदे साहेबांनी, देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार या तिघांनाही चॅलेंज करताय. कारण पालकमंत्री पदाचा निर्णय या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतलेले. तुम्ही नुसत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाही तर तुम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सुद्धा चॅलेंज करताय, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुम्ही जी बौद्धिक दिवाळखोरी दाखवल्या याच्यावरनच तुमची योग्यता आणि पात्रता दिसून येते. एक अशी देखील चर्चा आहे की आता त्या जिल्ह्यामध्ये 2 पालकमंत्रीपद देण्यात येईल, अशी देखील एक चर्चा आहे. तर असं होईल का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आजही त्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरचा दावा सोडलेला नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख हे स्त्रियांचा सन्मान करणारे नेते म्हणून ओळख आहे. देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा ज्या लाडक्या बहिणीनं महाराष्ट्रामध्ये
इतक्या चांगल्या पद्धतीची लाडकी बहीण योजना राबवली, त्या बहिणीला नाराज करणार नाहीत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पुढचा पालकमंत्री रायगडचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल. परंतु सहपालकमंत्री पद झालं तर ते तुमच्या पक्षाला मान्य असेल का? कारण की आता भरत गोगावले आणि आदिती तटकरेंचा वाद आहे. जर दोघांनाही तशा पद्धतीचा चार्ज देवेंद्र फडणवीसांनी दिला तर तो मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य असेल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी जी महायुतीमध्ये निर्णय होतात, महायुतीचे ज्येष्ठ नेते बसून जो निर्णय घेतात, त्या निर्णयाचं स्वागत आणि सन्मान करण्याचं काम केलेलं आहे. जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हा निर्णय घेत असतील तर तो आम्ही मान्य करू. परंतु सहपालकमंत्री म्हणून भरत गोगावले असतील, आमचा मुख्य पालकमंत्री असेल, हा दावा आजही आमचा त्या ठिकाणी आहे. पण जर एक असा प्रश्न उपस्थित होतो की जर पालकमंत्री राष्ट्रवादीला द्यायचा आहे आणि पुढे देखील द्यायचा असेल तर स्थगिती का आणली? यावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये उद्योग यावेत म्हणून दावोसला गेले होते आणि ते गेल्याच्या नंतर अशा पद्धतीचा निर्णय झाला. ते कालच रात्री महाराष्ट्रामध्ये आलेत. त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला उत्तर देतील आणि जे काही मतभेद झालेले आहेत ते दूर करण्याचं काम तिन्ही पक्षाचे नेते करतील. एक वेगळा प्रश्न होता बीडच्या संदर्भातला. बीडमध्ये जे हत्याकांड झालेलं आहे त्याच्यामध्ये एक जो आरोपी आहे ज्याला CID चौकशीसाठी बोलवलं होतं, तांदळे, त्यांचा एक सध्या व्हिडिओ व्हायरल होतो. CCTV फुटेज आहे ते, त्याच्यामध्ये ते ब्लँकेट घेताना दिसत आहेत. ते ब्लँकेट जे आतमध्ये जे आरोपी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्यासाठी आहेत अशा पद्धतीची चर्चा तिथे सुरू झालेली आहे. या प्रकरणाची अधिकची माहिती माझ्याकडे नाही. याबद्दलची माहिती घेऊन मी नक्कीच आपल्याला त्याबद्दल सांगेन. परंतु वाल्मिक कराड यांना स्पेशल ट्रीटमेंट जी आहे ती सध्या हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. त्यामुळे वाल्मिक कराड यांचे प्रशासनातले धागेदोरे पाहता धनंजय मुंडेंचा त्यांच्यावरती वरदहस्त आहे. त्यामुळे प्रशासनातले धागेदोरे पाहता त्यांना ही स्पेशल VIP ट्रीटमेंट मिळते असा सरकारवरती आरोप विरोधक लावताना पाहिलं. खरं तर वाल्मिक कराड यांच्यावरती कुठलाही वरदहस्त असला तरी त्यांना कायद्यानुसार त्या ठिकाणी शिक्षा झालेली आहे. कायद्यानुसार त्यांची जी काही तब्येत बिघडली त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे. त्याच्यावरती कुठलाही वरदहस्ताचं काम नाही. ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या ठिकाणी चालू आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जो कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई होणारच आहे. परंतु हे जे काही राजकारण चालू आहे हे फक्त आणि फक्त वर्चस्वाचं राजकारण त्या ठिकाणी चालू आहे. काही लोक संतोष देशमुखच्या हत्येमागून स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. आज वाल्मिक कराड जेलमध्ये, त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं म्हणून ते हॉस्पिटलमध्ये, हे कायद्याची तरतूद आणि प्रोसेस आहे. एखाद्या कुठलाही कैदी असेल जर त्याला गंभीर आजारामध्ये असेल तर त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं जातं, त्याच्यावरती उपचार केले जातात. ह्याच्या मागं जे काही बोलणं चालू आहे हे मला वाटते कुठं ना कुठं राजकीय वास त्या बोलण्यामधून येतो. या प्रकरणामध्ये अंजली दमनिया हे असं म्हणत आहेत की वाल्मिक कराड यांना आरामासाठी रुग्णालयात दाखल केले. अंजलीताईचं काम आपल्या सर्वांना माहिती आहे. फक्त त्यांचा रिचार्ज किती दिवसाचा हे आम्हाला पाहावं लागेल. अंजलीताईला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हत्या होत आहेत, बलात्कार होत आहेत, ती प्रकरणं दिसत नाहीत. परंतु बीडचं प्रकरण मात्र स्पष्टपणे दिसतंय. त्यांनी या प्रकरणावरती आवाज उठवू नये या मताचा मी नाही. परंतु जर तुम्ही सामाजिक कार्यकर्ते असाल तर टार्गेटेड एकच प्रकरणावरती का आवाज उठवताय? तुम्ही राज्यामध्ये अनेक बलात्कार झालेत त्याच्यावरती तुम्ही आवाज उठवला नाही. परंतु वाल्मिक कराड प्रकरण पहिल्या दिवसापासून आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने बोलता आम्हाला वाटतं कुठेतरी तुमचा रिचार्ज मोठा झालेला आहे. तुमची व्हॅलिडिटी कधी संपेल याची आम्ही वाट बघतोय. आजही मुंबईत मोर्चा झाला. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्या दोषीवरती कठोर आणि कडक कारवाई करण्याचे निर्देश हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी दिलेले आहेत. यामध्ये सखोल चौकशी चालू आणि सखोल चौकशी अंती जो कोणी दोषी आढळेल तो किती मोठा जरी असला तर त्याच्यावरती कारवाई होणार, कठोर शासन होणार. कारण हे महायुतीचं सरकार आहे. हे सरकार म्हणजे कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम करणार नाही.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.